आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण डोंबिवलीत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात शासनाशी निगडीत व महापालिकेशी निगडीत अनेक योजनांची माहिती उपयुक्तता संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. विविध योजना अंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत माहितीचा प्रसार आणि प्रचार, नवीन लोकांपर्यंत जागरूकता निर्माण करणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांची नोंदणी करणे ही या यात्रेची प्रमुख उद्दिष्ट आहेत. आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन, आरोग्य शिबिरे, स्वच्छ भारत मिशन, PME बस सेवा अशा विविध योजनांची माहिती या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. या प्रसंगी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आज आपला KDMC परिसरात आपण विकसित भारत संकल्प यात्रा याचा उद्घाटन केलेला आहे. पुढे 3 दिवसात आपल्याकडे व्हॅन राहणार आहे आणि तसेच त्या अनुषंगाने सर्व स्कीम्सच्या सॅच्युरेशनसाठी आपण कॅम्प्स लावलेले आहेत, जेणेकरून सर्व लाभार्थी जे आहेत त्यांना कालावधीमध्येच मॅक्सिमम लाभ कसा देता येऊ शकता स्कीमचा यासाठी नियोजन आहे. आणि नक्कीच हे जे सगळे कार्यक्रम आहेत त्यांना सॅच्युरेट करून आपल्या KDMCला, आपल्या भारताला आपण विकसित वाटचालवर कसं नेऊ शकतो याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि मला अशी आशा आहे की या अनुषंगाने आपला हे कार्यक्रम आपल्या KDMCमध्ये खूप खूप सक्सेसफुल राहील. प्रधानमंत्रीची योजना आहे विश्वगुरु 1947ला हा युवा पिढीला रोजगारसाठी प्रधानमंत्रीची ही गॅरंटीवाली गाडी आपल्याकडे आलेली त्याच्यानंतर हे गाडी आपल्याकडे आलेली आहे. आणि या अनुषंगाने वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून आपल्याला रोजगार लोकांना कसा देता येऊ शकतं याच्यासाठी नियोजन आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची स्कीम म्हणजे आपली PM स्वनिधी स्कीम जी आहे, ज्या अंतर्गत आपले जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना मॅक्सिमम अर्थसहाय्य देऊन त्यांना फायनान्शियल इंडिपेंडन्स आपण कसं देऊ शकतो याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. त्यासोबतच विश्वकर्मा स्कीम आहे, ज्यामध्ये आर्टिसन्सना आपण मॅक्सिमम स्किल ट्रेनिंग देता येऊ शकतं. आणि इतर स्कीम्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांना अर्थसहाय्य आणि तसेच ट्रेनिंग देऊन त्यांचं पायावर कसं उभं करता येऊ शकेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. प्रधानमंत्रीची अशी योजना की महिलांसाठी विशेष करून ते लक्ष देतात. आपण एक महिला आयुक्त आहे म्हणून महिलांसाठी काय? नक्की आज रोजी जवळपास 50% आपली महिलांची पॉप्युलेशन आहे. आणि हे सर्व पातळीवर सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत आपण या 50% महिलांना आर्थिक आपल्या भागीदारीमध्ये नाही घेणार तोपर्यंत आपला जो देश आहे तो कधीही विकसित होणार नाही. या अनुषंगाने आपले शासनाने पूर्णपणे पाऊल उचललेले आहे की त्यांना आपण मेन स्ट्रीम कसं करायचं पॉलिटिकली, सोशली आणि इकॉनॉमिकली. आणि या अनुषंगाने आपला NULM जो आजीविका अभियान आहे त्याच्यावर खूप भर देऊन महिलांचं सक्षमीकरणासाठी आपलं नियोजन सुरू आहे. मॅडम, आपण आता भाषण केलं की लोक विकसित नाही झाले, लोक बाहेर जातात, शिक्षण घेतात, पण आपल्या देशात आपण हे करत नाही. मी असं नाही म्हटलं की विकसित नाही झाले, आपण त्या प्रगतीवर आहोत, पण कुठेतरी आपल्या देशामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त व्हायला पाहिजे. यासाठी मे बी एक जो रेनेसान्स आणि आपल्या देशावर अभिमान यासाठी आपला जो शासन प्रयत्न करतो आहे, नक्कीच ती बाब एक खूप खूप चांगली बाब आहे. आणि यामुळे आपला जो यूथ आहे त्याच्यामध्ये एक देशप्रेमी, एक नॅशनलिस्ट भावना कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे. एक खूप चांगला एक पाऊल आपल्या शासनाने उचललेलं आहे. आणि अशा स्कीम्सच्या माध्यमातून नक्की जेव्हा सगळे लोक एकत्र येतात आणि नॅशनलिझमची फिलिंग यामुळे वाढते, आय थिंक याच्यामुळे आपला देश विकसित होणार आहे. असा आपण एक संकल्प आज घेतला तो नक्की यशस्वी होणार. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.